राजधानी भेंडवडे गावात विधानसभा मतदारसंघातील घेतलेला आढावा। यामध्ये ग्रामस्थांनी विविध प्रश्नांवर आवाज उठवला। यावेळी गावातील ग्रामस्थ काय म्हणाले पाहूया। नमस्ते, आपलं नाव काय? मी विशाल अर्जुन पाटील, राजधानी भेंडवडे सरपंच, राजधानी भेंडवडेचा इथला रहिवासी आहे। तर अनिल भाऊच्या काळात पाणी आलं, तर शेतकरी सदन झाला आहे का? तुम्हाला काय वाटतं? पाणी आलं, पण पाण्यामुळं हे हमीभाव नाही। आता शेतीला हमीभाव नाही। ऊसाची एवढी अवस्था बिकट आहे की ऊस जाताना 10-10, 15-15 हजार रुपये एकराला मोजावे लागतात। त्या ऊस टोळीत जाऊन बसावं लागतं, एवढी अवस्था बिकट आहे। कारखानवाल्यांनी मागल्या 7-8 वर्षापूर्वी डोंगराळे कारखाना असेल, अजून बिलं दिलेली नाहीत माणसांनी। माणूस फक्त त्या ऊसासाठी वर्षभर त्या पेमेंटसाठी थांबलेला असतो। कोणाच्या मुलीचं लग्न असतंय, कोणाच्या मुलाचं शिक्षण असतंय, कोणी आजारी असतंय। मग हा ऊस करून माणसाला जर मोबदला मिळत नसेल, त्या गोष्टीचा फायदा आपल्याला काय? अजून तुमच्या गाव, तुम्ही सरपंच आहात, तुमच्या गावाला आता विद्यमान आमदारांनी काय निधी दिलाय का? भरघोस निधी आता 2023 एंडिंग पासून आमच्या हातात जेव्हा सत्ता आली तेव्हापासून एकही काम काय त्यांनी दिलेले नाही आणि कोणतं काम पूर्ण झालेलं नाही। म्हणजे तुमच्या गावाला अनिल भाऊच्या काळात कोणतंही काम झालं नाही? आम्ही आता सरपंच पदावर जेव्हा आलो 23 एंडिंगला तेव्हापासून एकही काम आता गावात काय झालेलं नाही। तुम्ही काय प्रयत्न केले? मागणी भरपूर झालेली आहे, पण काय काम काय आलेलं नाही। गावाची दुरावस्था भरपूर आहे। सीमा भाग गावाला व्यवस्थित नाही, सिटी सर्वेचा प्लॅन व्यवस्थित नाही। माणसांचं आम्ही पुनर्वसन असल्यामुळे प्लॉट, ह्याचा प्लॉट त्याच्या नाव, त्याचा प्लॉट ह्याच्या नाव, आणि माणसांना त्याच्यावर कर्ज भेटत नाही। स्वतःचं घर स्वतःला समजना। निम्म्या गावातली अशी अवस्था आहे की एखाद्या व्यक्तीचा प्लॉट आहे तो त्याच्या नावावर आहे, 8A उतारा फक्त निघतो 30 वर्षापासून, पण ती जागा सातबाऱ्याला त्यांच्या नोंद नाही। 30-35 वर्ष झालं पुनर्वसन होऊन कुठलीही अशी समस्या आमच्या ही कोणी दखल घेतली नाही गावाची, आणि ती अडखळ तशीच पडलेली आहे। ती सिटी सर्वे व्हावा ही अपेक्षा आहे, पण काय ती प्रशासन पण काय बघना आणि राजकीय माणसं पण त्यात काय लक्ष घालणं। तुम्ही काय याबद्दल आमदाराकडे किंवा नेते मंडळीकडे मागणी केली, पाठपुरावा केलता का? प्रशासनाकडे आम्ही मागणी केली, सांगितलं होतं तुम्ही सिटी सर्वे करा। त्यानंतर काही माणसांच्या सीमा हद्दीला प्रश्न निर्माण होत होता की नेमकी हद्द आमची पुनर्वसनाची कुठं आहे ही माणसांना माहित नव्हतं। सातत्यानं आम्ही पाठपुरावा प्रशासनाला केला, आम्हाला टोलवटोलवी बाजी दिली, आणि त्याच्यामुळे काय होतंय, गावात एक वातावरण चुकीचं होतंय। नेमकं त्या माणसाला, व्यक्तीलाच कळना की आपली हद्द कुठवर आहे ना आपण कुठवर आहे, या गोष्टी त्यांना काय समजेना। धन्यवाद। नमस्ते, तुमचं नाव काय? नमस्ते, माझं नाव अक्षय भीमराव पाटील, मी राजधानी भेंडवडे गावचा रहिवासी आहे। तर भेंडवडे गावात कोणाची हवा आहे आता? राजधानी भेंडवडे या गावात फक्त आणि फक्त आदरणीय वैभव पाटील यांची हवा आहे, आणि आमच्या गावातून 50% पेक्षा जास्त 60% गाव आम्ही आदरणीय वैभवाच्या पाठीशी उभा करणार आहोत, व येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही वैभव यांना आमदार म्हणून पाहत आहे। तर तुमची अपेक्षा काय, मागणी काय असेल? वैभव दादा जर आमदार झाले तर मागणी काय असेल? वैभव दादाकडून आम्हाला एकच मागणी आहे की आता गेली 20 वर्ष झालं आपल्या मतदारसंघाचं राजकारण फक्त एकाच गोष्टी करते, टेंबू टेंबू टेंबू। खरं तर एक विचार केला तर टेंबू हे पुन्हा एकाच संकल्पना नव्हतं। नागराज नायकवडी, संपतराव अण्णा देशमुख, संपतराव नाना माने, राजाराम देशमुख, आदरणीय सदाशिवराव पाटील, अनिल बाबा या सर्वांच्या काळात पाणी आले, पण त्या गोष्टी श्रेय फक्त एकच व्यक्ती घेत आहे। तर ही निवडणूक, पाणी तर शेतकऱ्यांना गरज आहे, परंतु ही निवडणूक सर्व समावेशक असावी की जेणेकरून युवकांना रोजगार भेटावा, ज्येष्ठांना त्यांच्या काही ज्या गरजा स्कीम असतील त्या भेटाव्यात। त्याचबरोबर आदरणीय वैभव आणि सदाभाऊ यांनी सहकार क्षेत्रात एक मोठं जाळ उभा केले, त्या जाळ्यातून मतदारसंघातील युवकांना प्रचंड अशी मोठी संधी मिळत आहे। तर या संधीचं सोनं करण्यासाठी आम्हाला आदरणीय वैभव हेच आमदार पाहिजेत। तुमच्या गावच्या समस्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आमच्या गावच्या समस्याबद्दल सांगायचं गेलं तर 2022 साली जलजीवन मिशन अंतर्गत आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं एक काम मंजूर झालं होतं। तर त्या टाकीचं काम गेली 2 ते 2.5 वर्ष झालं प्रलंबित आहे।
कॉन्ट्रॅक्टर येणार गावात 10-20 पोलीस टाकणार, सगळ्या टाकणार, परत त्या माघार उचलून येणार, काम पूर्ण नाही. आम्ही सरपंच आणि उपसरपंच यांना घेऊन असंख्य पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये गेलो, कॉन्ट्रॅक्टर तक्रार केली, आमच्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तर टाकी लवकर लवकर पूर्ण न्यावी. तर त्यासाठी काय अधिकाऱ्यांनी पण ठोस पावले उचलले नाहीत, काय नाही, का अधिकारी त्या कॉन्ट्रॅक्टरला पोहोचतेत, असा पण आमचा एक प्रश्न आहे. तर आमची पंचायत समिती, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की आमच्या गावात जे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा जो प्रश्न आहे, तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा ही त्यांना विनंती तुमच्या माध्यमातून. धन्यवाद. नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, मी सूरज सदाशिव जंगम, हां. राजधानी भेंडवडे उपसरपंच. तर अनिल भाऊच्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? अनिल भाऊच्या आदरणीय कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांच्या कामाबद्दल आमचं गाव काहीही समाधानी नाही. कारण विद्यमान आमदार असताना आमच्या गावात भाऊ कधीच आले नाहीत. आणि एक वेळ सभा झाली आमच्या फरीदबाबा दर्ग्याच्या जवळ, त्यावेळी भरपूर त्यांनी आश्वासनं दिली, पण त्यातलं एकही काम आमच्या गावात पूर्ण केलं नाही. तर आता अनिल भाऊने मागच्या काळात 10 वर्षात पाणी आणलं, पाणी दिलं खानापूर आठवड्याला असं म्हणणं आहे. तर तुम्ही त्या पाण्याबद्दल तुम्हाला काय त्याचा लाभ झाला नाही? नाही, पाणी आणलं, सगळं टेंबूचं ते टेंबा गाजवतात, सगळं करतात. आमचं गाव 1982 साली पुनर्वसन झालं, त्या काळात 89 साली पुनर्वसन झालं, त्या काळातच आम्हाला तलाव्याचं पाणी होतं. आमची 500 एकर जमीन आमच्या गावाची गेली, त्याचा मोबदला काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. तेही आश्वासन अनिल बाबर यांनी दिलं होतं की विद्यमान आमदार असताना की तुम्हाला मोबदला भेटेल, ह्या करू त्या करू, पण त्याचं काहीही मोबदला भेटला नाही. शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी गेल्या पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आणि पाणी आलं तर पाणी कारखानदारी कुठं आहे? जवळ 1 किलोमीटरवर कारखाना आहे आमच्या, पण आमचा ऊस अजून यशवंतला एक टिपरी गेली नाही. आमचा ऊस जाण्यासाठी आम्हाला सगळ्यांच्या हातापाया पडावं लागते. त्यासाठी माननीय वैभवदादांनी विराज शुगर चालू केला, त्यांच्यामार्फत आमच्या गावाचा ऊस जातोय आणि शेतकरी सदन झाली त्याच्यामुळे. म्हणजे पाणी आहे, परंतु तुम्हाला तो ऊस कुठं घालवायचा हा प्रश्न भेडसावत मोठा आहे. प्रश्न आहे, मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरं काय तुमच्या गावासाठी काय सुखसुविधा वगैरे काय, आरोग्याचं समजा आरोग्य असो किंवा रोजगार असो, याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल का? आदरणीय वैभवदादा यांनी रोजगाराच्या संधी भरपूर उपलब्ध केल्यात. शाळा असू द्या, कॉलेज असू द्या, विराज शुगर असू द्या, अन्य कुठले कॉलेज असू द्या, मोठी कॉलेज, याच्यामुळे युवकांना रोजगार मिळाला, शिक्षण मिळालं. कारखानदारीमुळे शेतकरी सधन झाला, त्याच्यामुळे सधन झाल्यामुळे सगळा विकासच विकास होत चाललाय. त्यामुळे आम्ही 2024चं विद्यमान होणारा आमदार आहे ते युवकांचा आधार, ज्येष्ठांचं मार्गदर्शक असं म्हणून आम्ही आदरणीय वैभवदादांनाच निवडून आणणार आहे. धन्यवाद, आभारी आहोत. नमस्ते, तुमचं नाव काय? नमस्ते, मी सतीश सदाशिव जानकर, राहणार राजधानी भेंडवडे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. तर तुमच्या काही ग्रामस्थांनी असं प्रश्न उपस्थित केलं की गेल्या 10 वर्षात गावामध्ये कामच झालं नाही अनिल भाऊच्या काळात, तर तुम्ही याबद्दल काय म्हणाल? गावात जर बघायला गेलं तर गेल्या 10 वर्षात जे डांबरीकरण असेल गावातलं अंतर्गत, नंतर कॉन्क्रिटीकरण असेल, हे काम झालं. एक 10 लाखाचा निधी असेल. नंतर पाण्याची टाकी आहे, जल जीवनच्या माध्यमातून आलेले आहे, हे काम चालू आहे टाकीचं. नंतर गावातलं पाईपलाईन, म्हणजे नंतर पहिली जलस्वराज्याची होती, नंतर नवीन पाईपलाईन त्यांच्या मार्फत झालेली आहे. आणि नंतर जो फुटवाट म्हणजे विटा ते कलेडोन जो रोड आहे, त्या रोड पासून गावठाण राजधानी भेंडवडेला येण्यासाठी जो रोड आहे, त्या रोडचं काम पहिल्यांदा मुर्मीकरण झालं, नंतर डांबरीकरणाचं काम अनिल भाऊंच्या मार्फत झालेलं आहे. तर काय ग्रामस्थांनी असं तुमच्या गावातील विरोध पार्टीच्या लोकांनी केलं की गेले 2 ते 2.5 वर्ष झालं जलजीवन मिशन मधनं टाकी मंजूर झाली, ते अजून काम रखडलेलं आहे, अजून पूर्णत्व नाही. तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल? काम चालू आहे, टेंडर सगळे फिरून झालेले, आता चान्स करून घेणं गरजेचं आहे. ग्रामपंचायती मार्फत पाठपुरावा करून घेणं गरजेचं आहे. नंतर आता अनिल भाऊंचं सांगायचं झालं तर आमचा जो तलाव आहे, त्या तलावात टेंबूचं पाणी येतं, 12 महिने पाणी असतं. त्याच्या अगोदर काय पाणी म्हणजे असायचं, पण उन्हाळ्यात प्रॉब्लेम असायचा. आता टेंबूचं पाणी येतं, त्यामुळं पाणी येतंय 4 बाजूला 4-4 किलोमीटर पर्यंत पाईपलाईन लोकांनी नेलेत आणि सगळं म्हणजे ओलिताखाली आलेलं. धन्यवाद. नमस्ते, तुमचं नाव काय? बाळासाहेब पांडुरंग जानकर, राजधानी भेंडवडे. तर विषय असा आहे की ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की गेल्या 10 वर्षात गावात विकासच झाला नाही.
काय म्हणाले याच्यावर? 10 वर्षात तिने रोड नव्हतंच, गाव उठल्यावर गावाला रोड नव्हतं, तर सगळं रोड त्यांनी करून दिलेत. कोणी? भाऊनी, अनिल भाऊनी 10 वर्षाच्या काळात 10 वर्षाच्या काळात. पुन्हा पत्र घालून दिलं ग्रामपंचायतला, शाळेला पत्र घालून दिला, शाळेला कंपाऊंड दिलं, अंतर्गत रस्ते करून दिले, फरीद बाबाला प्लेन करून दिलं. पुन्हा बरं कमीत कमी 1 करोड रुपये भावनी दिले निधी राजधानी बेंडवड्याला. निधी दिला. निधी दिला. तर काही लोक अजून ग्रामस्थांची समस्या अशा आहेत की अनिल भाऊच्या काळात पाणी आलं, तुम्ही म्हणताय आमच्या तळ्याला पाणी दिलं परंतु उसाला हमी भाव नाही, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता भाव आलाच पाहिजे, हमी भाव मिळालाच पाहिजे. आता येणारा नेता असतील त्यांना हा विचारणं गरजेचं आहे की यशाला द्या विचार असेल चालेल. ठीक आहे, धन्यवाद, आभार आहोत. नमस्कार, तुमचं नाव काय? हनुमंत यशवंत जानकर. तर तुमच्या गावच्या समस्या काय आहेत? आमच्या गावच्या समस्या म्हणजे काय आहे, आता जोपर्यंत भाव आपलं होतं तोपर्यंत आम्हाला चांगला निधी मिळत होता. सगळं वाहनं म्हणजे आपलं मळ्यात जायला रस्ता नव्हता, ती भावनी करून दिलं. चांगल्या भावाने आमच्यावर लक्ष ठेवलं होतं राजधानी बेंडावड्यावर. फरीदबाबाचं काम करून दिलं. आणखीन 4 डिपी आम्हाला दिले त्या भावनी मंजूर करून शिना. आता नवीन आहे अजून ती आपलं चालू व्हावी. दुसऱ्याची त्या एका डिपीवर लोड येतोय, त्याच्यावर लई लोड होऊन दुसरी डिपी चालू करून द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. अजून काय तुमची अपेक्षा आहेत गावासाठी? आता गावासाठी काय आमची अपेक्षा आहे, तलाव जिमनी आमच्या गेल्या त्याचा पाठपुरावा मिळून शिना आमचं पैसे मिळावं. पहिलं पावसानं म्हणत होती तलाव भरायचा नव्हता, पण आम्ही गावपेर ठेवला. गावपेर ठेवून शिना आमचा गावपेर आता 7 एकर माझी जमीन हनुमंत यशवंत जानकरची गेलेली आहे. बाकी इतरच्या गेलेले आहेत त्या, पण माझी 7 एकर जमीन गेलेली आहे. आजकाल मला म्हणजे 29 गुंठ जमीन आहे. त्याचं तुम्हाला मोबदला भेटला? काय सगळं भेटलं नाही मला, 1 रुपया भेटला नाही मला. दुसरं काय नाही. माझी 7-8 माणसं आहे ती खाणारी, एकटा कमवणार आहे मी. पण ही 7 एकर जमीन पाण्यात गेल्यापासून माझी बाच्या नावा 29 गुंठ जमीन आहे. तिथे आम्ही भावाला कागद दिली ती तिने आमची आपलं पाठपुरावा करून शिना आमचं तिने काय आपलं सरकार नियमान असेल ती, नाहीतर आमचं खाजगी काय असेल ते पैसे तिने आम्हाला द्यावं. आपलं दुसरं आमची अपेक्षा काही नाही, एवढंच आमची अपेक्षा आहे. धन्यवाद, आभारी आहोत. हा, नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव धोंडराम बाळासू जानकर, राजधानी बेंडवडे. तर गावामध्ये तुमच्या काय समस्या आहेत ते नेते मंडळींनी सोडवायचं असं काय वाटतं तुम्हाला? माझ्या घरापाशी, वैयक्तिक घरापाशी 30 ते 35 वर्षापासून गटर आहे. माझ्या घराच्या साईडला वरच्या बाजूने टेकड्याचे पाणी, उतरच्या बाजूने घरा साईडला साठतंय. गटरचं पाणी आणि पावसाचं पाणी साठपा झालाय. पड्याला शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याने ताल मारलेले आहे. वैयक्तिक जागा आहे, त्या जागेत 30 वर्षापासून पाणी साठतंय. त्या पाणी साठवून पावसामुळे आणि गटरचं पाणी आजूबाजूला घर आहे ती ज्यांचं पाणी येतंय त्यांना वारंवार ताकीद केली तरी काही कोण ऐकत नाही, काय नाही. बऱ्याच जणांना तक्रार दिली. ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाला बोलवून घरफळा माझा स्वतःचा 3 वर्षाचा मी थटवलं होता गटरचा यजमान, तरी माझी काही न्याय घेतला नाही. बरेच लोकांना नेते मंडळी 2-3 नेते मंडळी येऊन ते गटर पाहून गेले. पाईपा आणलं का काम केलं तर अर्ध काम चर मारले, काम जागाव तसंच थांबले. त्या चरीमध्ये पाणी साठवून बेंडकाळे मासे म्हणजे तयार झाले ते, आणि मच्छर त्रास येते. 10 ते 15 लहान मुले येते आजूबाजूला. ते मच्छर डेंगू त्याचे प्रमाण जास्त वाढले. त्यामुळे म्हणजे त्या रोगाई जास्त पसरल्या. ह्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्याचा कमी झाला आता तिथे. त्यामुळे तिथे येऊन शासनाने प्रशासनाने येऊन तिथे दखल घ्यावी व त्याचा बंदोबस्त पाण्याचा विल्हेवाट करावे. यापूर्वी तुम्ही ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केलता का या समस्याबद्दल? तुम्ही यापूर्वी पहिले माझे सरपंच होते, ग्रामसेवक होते, त्यांना येऊन केलं, त्यांना समस्या मांडली, सदस्यांना म्हणली. आताच्या चालू सरपंचांना बोललोय, सर्वांना बोललोय, तरी कोणी पहिल्याही सरपंचांनी दखल घेतलाय आणि आताच्याही सरपंचांनी दखल घेतलेली नाही. याबद्दल तुम्ही काय म्हणाल नेते मंडळींना? आता येणाऱ्या समजा विधानसभा निवडणूक आल्या, नेते मंडळींना काय याबद्दल तुम्ही मागणी?
माझी मागणी आहे की रोगराई आरोग्य विभागानं म्हणजे तिथे येऊन पाण्याची विल्हेवाट केली पाहिजे. माझ्या पाण्याचा एक थेंब मी दुसऱ्याला त्रास नाही आहे, पण दुसऱ्याच्या पाण्याचा त्रास माझ्या घरापाशी साचतोय. त्यामुळे मलेरिया मच्छरचं प्रमाण जास्त वाढलंय. त्याच्यामुळे हिवताप ही प्रमाणाचं जास्त वाढल्यामुळे रोगराई वाढल्यामुळे दवाखान्यात स्वतः खर्च मला घालावा लागणार आहे. बाकीचे कोणी जे आपापल्या कामापुरतं बघतोय, कोणी इलेक्शन आले की आपल्या जे ती घरी येतो या भाव करत, पुन्हा इलेक्शन झाले की सरपंच पहिला असो जुना असो शेजारचा असो, पुन्हा कोणी जात घेत नाही. जे ते आपापल्या मार्गाने काम बघत बसतोय. पुन्हा कोण आधी पिंटू भाव कुठे गेले पिंटू भाव, आणि इलेक्शन झालं काम झालं कोण तिकडे फिरकत नाही, कोण बघत नाही, कोण जात घेत नाही. त्यामुळे मी वैतागली कंटाळूया. आपण आज पाहतो काय इलेक्शनच्या कुठल्याही मागे लागलो नाही. आपल्याला शिवाजीबाई असो, वैभवदादा असो, बडळकर ब्रह्मशेठ असो, सगळे म्हणजे आपल्या घेतली, पण आपली वैयक्तिक कामामध्ये आपण तिथे गेलेलो नाही. आपल्याला त्यांचा आपला चांगला परिचय आहे, तरीही कोणीही आपली म्हणजे तिथं दखल घेतली नाही. त्यामुळे गटरचं पाणी काही करून कोणीही विल्हेवाट करावी आणि माझं एवढंच म्हणणं आहे. धन्यवाद.